हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल. नॉनव्हेज प्रेमींसाठी मी मटणाचे चिकनचे पुष्कळ पदार्थ आतापर्यंत दाखवलेत. चिकन शामी कबाब, मटणाची ग्रेव्ही, मटण बिर्याणी. आज आपण चिकन रेशमी कबाब कसे करायचे ते पाहूया. चला सुरुवात करूया. चिकन रेशमी कबाब बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे चिकन, अर्धा किलो चिकन, अर्धा कप फ्रेश क्रीम, एक छोटा कांदा बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर, अर्धा टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून पेपर पावडर म्हणजे मिरपूड, 7 ते 8 या लहान आहेत म्हणून मी 7-8 घेतल्या हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून धने, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आणि 25 ग्रॅम बदाम म्हणजे साधारण 15 ते 17 बदाम असतात. चिकन धुतल्यानंतर कापल्यानंतर अगदी कोरडं करून घ्या, नाहीतर तुमचे कबाब जर ओलसर राहिले तर नीट बनणार नाहीत. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही मुद्दाम त्याच्यासाठी विकत आणू नका. घरामध्ये जर तुम्ही म्हशीचं दूध घेतलं असेल, चांगल्या 1 लिटर दुधावर ताजी साय आली असेल ती पण तुम्ही वापरू शकता. आणि धने जिरे पावडर माझ्याकडे नव्हती म्हणून मी धने जिरे घेतले, नाहीतर तुम्ही डायरेक्ट पावडर घातली तरी चालेल. आपण सर्वात प्रथम हे बदाम बारीक करून घेऊ. आपल्याला बदामाची पावडर करायची आहे. नंतर आपण त्याच्यामध्ये बाकीची सामग्री घालूया. हे पहा, बदामाची मी पावडर करून घेतली आहे. ही आपल्याला अगदी बारीक झाली पाहिजे असं नाही, किंचित मध्ये मध्ये भरड राहिली तरी चालेल, कारण अजून इतर पदार्थ घालून आपल्याला परत ते फिरवायचं आहे. आता मी याच्यामध्ये मिरच्या घालते, धणे जिरे घालते, आणि परत एकदा आपण हे फिरवून घेऊ. हे बघा, हे सगळं मी परत एकदा बारीक करून घेतलं आहे. हे सुद्धा खूप बारीक करायची गरज नाही आपल्याला पेस्ट. आता आपल्याला हे चिकन ह्याच्यामध्ये घालून फिरवायचं आहे. परत एकदा मी सांगते, चिकन तुम्ही शक्य तेवढं कोरडं ठेवा. त्याच्यात पाणी राहिलं तर नंतर ते हे होणार नाही, व्यवस्थित तुमचे बनणार नाहीत कबाब. तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही हे आधी जे वाटण करताय त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून होईल असं साधारणपणे 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून ते सुद्धा त्याची पण पेस्ट करून घ्या. हे पहा, चिकन घालून मी फिरवून घेतलं आहे. चिकन अगदी लगेच बारीक होतं, खूप वेळ फिरवायला लागत नाही. 1 मिनिट एकदाच फिरवलं तरी छान बारीक होतं आहे. आता हे आपण या बोलमध्ये काढून घेऊया. हे पहा, असं चांगलं कोरडं झालं पाहिजे, म्हणजे त्याचे चांगले आपल्याला नंतर कबाब वळता येतील. कारण क्रीम पडल्यानंतर ते परत थोडंसं लिक्विड होतं. तुमच्याकडे आलं मिरची लसूण पेस्ट असेल तर तीही तुम्ही डायरेक्ट नंतर मिक्स करू शकता चिकन बारीक केल्यानंतर. आता आपण ह्याच्यामध्ये सगळे घटक पदार्थ घालूया. ही कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आहे छान. हे आपली आलं लसूण पेस्ट, कांदा, मिरपूड आणि गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, आणि क्रीम.
आता हे सगळं आपण छान एकजीव करून घेऊया. आपलं सगळं मिश्रण नीट मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून बटर घालते. आणि परत आपल्याला हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याचे कबाब बनवायचे. पण एकदम चकित होतील, अरे वा, हॉटेलसारखे रेशमी कबाब घरी. हा मी थोडासा छोटा बनवते. तुम्ही पाहिजे तर याला थोडासा स्क्वेअरिश आकार देऊ शकता, असं प्रेस करून. पण थोडे चपटे ठेवा म्हणजे ते चांगले शिजतील, कच्चे राहणार नाहीत आतून. हे पहा, असा स्क्वेअर करून तुम्ही ठेवू शकता. फार मोठे मोठे करूच नका, नाहीतर ते आतून शिजायला प्रॉब्लेम होतो. कच्चं राहिलं तर छान नाही लागत. पहिले हाताने व्यवस्थित चपट करून घ्या आणि साईडने त्याला असा स्क्वेअरिश शेप द्या. हा थोडासा मी लांबट गोल केला आहे. या पद्धतीने तुम्हाला कुठलाही आवडेल त्या शेपचे तुम्ही साईजचे करू शकता. हे पहा, आपले सगळे कबाब बनवून तयार आहेत. मी दिलेल्या साहित्यामध्ये हे 23 कबाब झालेत. आता हे आपल्याला लगेच फ्राय करायचे नाहीत. हे आपण सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये किमान तासभर ठेवणार आहोत आणि नंतर आपण ते शॅलो फ्राय करणार. हे कबाब मी आता फ्रीजमधनं काढलेत. आपल्याला आता हे तव्यावर शॅलो फ्राय करायचे आहेत. मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. आपण तो ग्रीस करून घेऊ. ब्रशने लावलं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागतं, चमच्याने ते नीट पसरत नाही. आणि आपल्याला अगदी मंद गॅसवरती हे भाजायचे आहेत, नाहीतर काय होतं, ते आतून शिजत नाहीत. तर यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. याच्यावर परत आपण थोडंसं तेल सोडूया, कारण कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ते चिकटायला नको आहेत. आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे 5 मिनटं छानपैकी शिजवून घेऊया. आपल्याला कबाब पॅनमध्ये शिजायला ठेवून 2 मिनटं झाली आहेत. आपण लगेच ते थोडेसे परतून घेऊया
नाहीतर काय जास्त झाले तर लाल होतील. हे पहा लाल व्हायला लागलेत खालून. आता आपण परत हे 2 मिनटं झाकून ठेवूया. आपल्याला कबाब उलटून परत शिजायला ठेवून परत 2-3 मिनटं झाली आहेत. बघूया आता काय परिस्थिती आहे. अरे वा, हे बघा दोन्ही बाजूनी कसे छान खरपूस झालेले आहेत. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि गरमागरम चमचमीत चिकन रेशमी कबाब खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.